पुढची बातमी बघूयात। माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। विनायक राऊतांचे चुलत भाऊ आबा राऊत यांना अटक झाली। विनायक राऊतांसह गीतेश यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। गोमूत्र प्यायला लावलं, डोक्यावरील केस उपटले असा आरोप गिरिजा राऊत यांच्याकडून करण्यात आला। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। भोंदू फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। मूल होत नसल्यामुळे भोंदूकडे अंधश्रद्धेला बळी पाडल्याचा दावा गिरिजा राऊत यांच्याकडून करण्यात आलाय। विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे, तर जो भोंदू बाबा होता फिरोज शेख याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आपल्याला अंधश्रद्धेला बळी पाडला गेला असा आरोप विनायक राऊत यांच्या सुनेकडून करण्यात आलेला आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाय। म्हटलं नाही, पण त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे ते पूजापाठ वगैरे तिथे करतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी काय आम्हाला म्हणजे जे विक्टीम आहे आणि त्यांच्या परिवाराला इन्व्हाइट केलं नव्हतं। मग ती सध्या परिस्थिती हे स्वतःहून जे आहेत तिचे इनलॉज आहेत त्यांनी स्वतःहून त्या बाबाकडे ते घेऊन गेलेले। पण आमचं जे होतं त्या डेफिनेशन मध्ये बसतं अघोरी कृत्यामध्ये की लिंबू कापलं, पाणी ओतलं, डोक्यावरून सुगंधी काय लावलं, डोळे बंद करून वर डोक्याच्या वर लिंबू कापलं सुरीने, ते सर्व अघोरी कृत्य देतं, ते मान्य करण्यात आलं।